नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 17 नोव्हेंबरच्या भागामध्ये पार्थ आता विचार करत असतो. तो म्हणतो की असं काय वेगळेपण असेल त्या दागिन्यामध्ये ज्यामध्ये आमच्या नात्याची झलक असेल, असं तो विचार करत असतो. इतक्यात पिहू त्याच्याकडे येते आणि त्याला विचारते, पार्थ दादा तुझ्याकडे स्मॉल साईजचा ब्रश आहे का? तर पार्थ जरासं इकडे तिकडे बघतो आणि तिला सांगतो हो हो आहे आहे असं म्हणून तो आता तिला तो ब्रश देतो आणि विचारतो कशासाठी हवा आहे. तर पिहू सांगते, अरे ते ना मी कॅलिग्राफीची प्रॅक्टिस करत होते त्याच्यासाठी हवा आहे. आणि ती विचारते, अरे दादा मी इथेच बसू का प्रॅक्टिस करायला? तर पार्थ तिला सांगतो हो बस ना. तर तेव्हा पिहू तिथंच प्रॅक्टिस करत बसते आणि पिहूने त्या ड्रॉइंग बुक वरती काव्याचं नाव लिहिलेलं असतं आणि त्या नावाच्या पुढे आता ती पार्थचं नाव लिहिते आणि ती मधून मधून पार्थकडे बघत असते आणि त्याला ती आता विचारते, अरे पार्थ दादा मी मागासपासून बघते तू नुसते फेऱ्या काय मारतोयस, कसला विचार करतोयस? तर पार्थ तिला सांगतो, अगं मी वेगळेपण शोधतोय ग. तर का पिहू त्याला विचारते, वेगळेपण कसलं वेगळेपण? तर पार्थ तिला सांगता सांगता म्हणतो, म्हणजे त्या लक्षात आल्यावर तो गप्प बसतो, अगं नाही नाही कसलं नाही कसलं नाही, काहीतरी विचार करतोय पण सुचत नाहीये. तर पिहू त्याला म्हणते, बरोबर ठीक आहे मी आले 1 मिनिट असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. तर पार्थ आता म्हणतो, अरे का सुचत नाहीये, मला जर सिनेमन कॉफी मिळाली असती ना तर लगेच सुचलं असतं. असं तो बोलत असतो. इतक्यातच चक्क काव्या त्याच्यासाठी सिनेमन कॉफी घेऊन येते आणि येताना ती सिनेमन कॉफी असं ओरडते आणि त्याच्या दिशेने एकदम आनंदाने हसत येत असते. आणि तेव्हा पिहू जिथे बसलेली असते तर तिथे तिचे ब्रशेस वगैरे सगळं काही खालीच असतं आणि काव्याचं त्याच्याकडे लक्ष नसतं. तर तेव्हा काव्याचा पाय त्याच्यावरून घसरतो आणि ती पडणारच असते. इतक्यातच आता पार्थ तिला पकडतो आणि तेव्हा ते दोघे सुद्धा एकदम एकमेकांच्या आता नजरेमध्ये बघू लागतात. आणि तेव्हा ती सिनेमन कॉफी असते ती पिहूने तिथेच ते कॅलिग्राफी लिहिलेलं असतं काव्या पार्थ आणि बरोबर ते जिथं पार्थचं नाव लिहिलेलं असतं तर त्या पावरती ती कॉफी सांडते आणि हे दोघे सुद्धा अजून एकमेकांच्या नजरेमध्ये रोमॅन्टिक होऊन बघतच असतात आणि एकमेकांच्या नजरेमध्ये हरवून गेलेले असतात. तर पार्थ तिच्याकडे बघून हसतच असतो. इतक्यात आता पिहू तिथं येते आणि ती त्या दोघांच्याकडे बघून हसूच लागते आणि पार्थ आता तिला लगेच सोडतो आणि तिला म्हणतो, अहो काय कसं चालता तुम्ही, मी नसतो तर पडला असतात ना तुम्ही. तर काव्या रागारागात त्याला म्हणते, नव्हतं पकडायचं मग पडू द्यायचं होतं मला, कशाला पकडलं? तर पार्थ म्हणतो, माझ्यासाठी सिनेमन कॉफी आणलीत ना म्हणून पकडलं आणि बरं झालं पडलात तुम्ही असं तो एकदमच म्हणतो आणि परत थोडंसं थांबून म्हणतो, अहो पण असं कसं पडलात तुम्ही? तर काव्या म्हणते, बघा इथे बघा खाली ते पिहूचे ब्रश आणि पेन्सिल्स पडलेत ना इथे, म्हणून मी त्याच्यावरती पाय घसरून पडले. तर पार्थ म्हणतो थोडंसं तिरकस तिच्याकडे बघत म्हणतो, असं कसं ग पिहू काय पण टाकून जातेस तू? तर पिहू सुद्धा हसू लागते आणि म्हणते, अरे पण जे झालं ते चांगलंच झालं ना म्हणजे. तर काव्या काय असं विचारते तर मागून पार्थ हसत असतो. तर पिहू म्हणते, अगं काही नाही दादाला जे पाहिजे होतं तेच तर झालं ना. तर पार्थ हसता हसता म्हणतो, हो बरोबर आहे बरोबर आहे. आणि काव्या तर रागाने पार्थकडे बघितल्यानंतर पार्थ म्हणतो, अगं पिहू काय काय पण काय बोलतेस ग तू? तर काव्या म्हणते, नाहीतर काय. आणि पिहूला म्हणते, एक नंबरची आगाव झालीस हा पिहू तू. तर पार्थ सुद्धा तिला लगेच साथ देऊ लागतो, म्हणतो हो हो बदमाश. आणि एकदमच हळूच एकदम काव्याच्या कानामध्ये म्हणतो, जे झालं ते चांगलं झालं ना पण. तर तेव्हा काव्या त्याच्यावरती देशमुख असं ओरडते. तर पार्थ आता मुद्दामूनच लगेच विषय बदलायसाठी म्हणतो, ते ब्रशेस वगैरे पेन्सिल पडले ते मी उचलतो. तर तेव्हा काव्या म्हणते, नाही नाही नको काही गरज नाहीये त्याची, या ब्रशेस वरनं पेन्सिल्स वरनं तुम्ही पडलात ना तर तुम्हाला पकडणं मला काही शक्य नाहीये. तर पार्थ म्हणतो, अहो एकदा ट्राय करा ना. तर काव्या त्याच्यावरती ओरडते, गप्प बसा एकदम चूप चूप एकदम असं ती बोलत असताना इकडे पिहू तर खूप हसत असते. तर काव्या आता म्हणते, तुम्ही आणि तुमची ही आगाऊ बहीण दोघंही मला डिस्टर्ब करू नका, मी हे सगळं काही आवरते ओके असं म्हणून ती आता आवरायला घेते. तर तेव्हा आता पार्थ जे पिहूने काढलेलं असतं काव्या पार्थ ते ड्रॉइंग बुक आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याच्यावर पडलेली कॉफी साफ करत असताना परत त्याचं लक्ष काव्याकडे जातं आणि तो आता मनात म्हणतो, काय मस्त रोमॅन्टिक पोज मध्ये होतो आम्ही, कमालच. अरे पण काहीतरी कमाल आयडिया पण सापडू देत दागिन्यांच्यासाठी, काय वेगळे पण असू शकेल असं म्हणून ते आता तो जे पिहूने काढलेलं असतं काव्या पार्थ त्याच्याकडे बघतो. तर त्याच्यावरचं जे पावरती कॉफी सांडलेली असते आणि पार्थ आता ते वाचतो आणि त्यानं वाचल्यानंतर त्याला लक्षात येतं की इथं तर काव्यार्थ आहे आणि तो एकदमच मनामध्ये हसतो आणि त्याला तर तो क्षण आठवतो ज्यावेळेस तो मानिनी सोबत या संदर्भातच बोलत असतो की आई मला काव्यासाठी एक छान असा दागिना करायचा आहे
तर मानिनीने त्याला सांगितलेलं असतं तू छान मंगळसूत्र कर. आणि आता पार्थ तर खूप हसत असतो, कारण त्याला आता हे सापडलेलं असतं की त्या दागिन्यामध्ये काहीतरी वेगळेपण पाहिजे. आणि तो परत एकदा ते वाचतो काव्यार्थ आणि म्हणतो, सापडली, आमच्या नात्याची झलक सापडली, नावातून नात्याकडे, वा वा, असं म्हणतो. एकदा त्या काव्यार्थकडे बघतो, एकदा काव्याकडे बघतो आणि खूप हसत असतो. आणि आता यांचं इकडे सगळं हे चालू असतं, तर इकडे आता जीवा घरी येतो. तर तेव्हा मानिनी तो वरती जात असतो, तर तेव्हा मानिनी त्याला थांबवते आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारते, कसा गेला तुझा दिवस? म्हणजे मला मान्य आहे की मनाविरुद्ध वाट धरावी लागली तुला, पण तरीही. तर जीवा आता तिला विचारतो, अगं पण तू झोपली नाहीस का अजून? तर मानिनी त्याला सांगते, अरे जीवा, तुझा पुन्हा कामावरती जाण्याचा पहिला दिवस होता आज. तू घरी आल्याशिवाय, तुला बघितल्याशिवाय झोप लागेल का मला? आणि तुझ्या पोटात काहीतरी गेल्याशिवाय बिलकुल झोप लागायची नाही. आणि दमला असशील ना, म्हणजे दमल्यासारखा दिसतोयस तू. तर तेव्हा जीवा म्हणतो, दिवसभर नुसता चारा खाणाऱ्या आणि गावभर हिंडणाऱ्या वळूला अचानक नांगराला झुंपल्यावर दुसरं काय होणार आहे? असं तो थोडस दुखी मनाने बोलत असतो. तर मानिनी त्याला म्हणते, अरे गप रे, काहीही बोलू नकोस उगाच. तर जेव्हा म्हणतो, आई अगं मी खरं तेच बोलतोय. तरी नशीब आज नंदिनी स्कूटी घेऊन पिकअप करायला आली होती, त्याच्यामुळे किमान आजच्या दिवशी तरी मला बसचे धक्के खात यावं लागलं नाही. तर मानिनी म्हणते, हो नंदिनी मला म्हणाली होती की तुला पिकअप करायला जाते, पण आहे कुठे ती? तर जीवा सांगतो, ती ना स्कूटी पार्क करते, मला म्हणाली की तुम्ही व्हा पुढे, चल मी जातो, असं म्हणून तो वरती जात असतो. तर मानिनी त्याला म्हणते, तू फ्रेश होऊन ये, जेवायला वाढते तुला तुला तुझ्या ना आवडीची काळ्या वाटाण्याची उसळ केलेली आहे. तर जेव्हा म्हणतो, अगं आई थांब जरा, काय झालंय माहिती का, बाबांनी ऑफिसमध्ये 8 कामं सांगितलेली होती आणि त्यामधली जेमतेम 3च मला पूर्ण करता आली, राहिलेली कामं लगेच उरकून घेतो. काय आहे, मला उद्याची दिवसाची सुरुवात बाबांचा ओरडा खाऊन करायची नाहीये. तर मानिनी म्हणते, अरे पण पहिला दिवस होता ना तुझा, बाबा सुद्धा समजून घेतील की. तर जेव्हा म्हणतो, त्यांनी मला समजून घ्यावं, फेवर करावं असं मलाच वाटत नाहीये. तर मानिनी म्हणते, नाही नाही ते काही नाही, तू काय न खाता पिता राहणार आहेस का? त्यापेक्षा मी काय म्हणते, तू पटकन ये, मी लगेच तुला वाढते आणि मग काम करत बस ना. तर जेव्हा आता तिला थांबवतो, म्हणतो, अगं आई आई थांब, नको ना फोर्स करूस प्लीज, मी ऑलरेडी बाबांच्या नजरेमध्ये पडलेलो आहे, आता रोज थोडं थोडं त्यांच्या नजरेत यायचं आहे. त्यांच्या कंपनीशी लायबिलिटी नाही तर ऍसेट व्हायचं आहे, मग त्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागेल, त्यासाठी मी तयार आहे. आणि झोप तू, असं तिला सांगतो. आणि आता तो तिथून वरच्या दिशेने जाऊ लागतो. तर मानिनी तिथेच थांबून त्याच्याकडे बघत असते आणि तिला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं. आणि त्यानंतर आता जेव्हा नंदिनी स्कूटी पार्क करून वरती रूम मध्ये येते, तर समोर बघते तर जेव्हा समोर लॅपटॉप तसा उघडाच असतो आणि तो तिथेच झोपी गेलेला असतो आणि ऑफिसचे कपडे वगैरे तसेच त्याच्या अंगावरती असतात आणि नंदिनीने त्याच्यासाठी सूप आणलेलं असतं. आणि तेव्हा आता नंदिनी ते सूप वगैरे टेबलवरती ठेवते आणि जीवाच्या पायामधले सॉक्स काढू लागते आणि त्यानंतर त्याची बॅग, लॅपटॉप आणि फाईल्स वगैरे घेते आणि ते बाजूला ठेवते आणि त्याच्या अंगावरती पांघरून घालते आणि त्यानंतर ती दरवाजा बंद करते आणि त्याच्या जवळ बसून त्याच्याकडे बघू लागते. आणि तिला आता त्याची खूप काळजी वाटत असते आणि तिला आता त्याच्यासोबत घालवलेले सगळे क्षण एका मागोमाग एक डोळ्यासमोरून जाऊ लागतात. ज्यावेळेस जीवाने आनंद निवासच्या बाहेर पाऊस पडत असतो तेव्हा कविता केलेली असते, तो क्षण आठवतो. आणि त्यानंतर या दोघांनी मिळून चहा पिलेला असतो आणि तेव्हा नंदिनीने तो चहा पित असताना आवाज केलेला असतो, तो क्षण आठवतो. आणि तेव्हा नंदिनी आता हसत असते आणि त्यानंतर ती आता जीवाच्या डोक्यावरून हात फिरवणार असते आणि परत ती थोडंसं थांबते आणि आपला हात मागे घेते. तर आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जीवाला फंडिंग मिळालेलं असतं आणि तो आनंदाने येऊन नंदिनीला त्याने मिठी मारलेली असते आणि तो खूप खुश असतो. आणि त्यानंतर आत्ताचा क्षण सुद्धा तिला आठवतो ज्यावेळेस ती त्याला पिकअप करायसाठी गेलेली असते आणि जीवा एकदम थकून तिच्या खांद्यावरती त्याने डोकं ठेवलेलं असतं. आणि आता हे आठवत असताना सुद्धा ती हसत असते आणि तिला ते सगळे क्षण खूप छान वाटत असतात. आणि त्यानंतर आता ती तिथेच डोकं टेकते आणि तशीच झोपी जाते. तर आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी झोपलेली असते आणि जेव्हा तिला जाग येते आणि ती बाजूला बघते तर जीवा तिथे नसतो आणि तिला एकदम धक्काच बसतो आणि ती एकदम धक्क्याने उठून उभी राहते आणि आजूबाजूला ती बघू लागते आणि म्हणते, जीवा एवढ्या सकाळ सकाळी कुठे गेले, फाईल, लॅपटॉप काहीच दिसत नाहीये इथे तर. असं बोलत असताना ती पटकन आपला मोबाईल घेते आणि जीवाला फोन लावते. तर तेव्हा इकडे जीवा फोन उचलतो लगेच आणि तो तेव्हा पार्किंग मध्ये असतो आणि तो नंदिनीला म्हणतो, हा नंदिनी बोल. तर नंदिनी एकदम काळजीने त्याला विचारू लागते, अहो जीवा एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेलात तुम्ही? बरं गेलात ते गेलात, मला सांगून तरी जायचं होतं ना. तर जीवा आता तिला
थोडंसं शांत करतो. म्हणतो हो हो पॅनिक होऊ नकोस. अगं तू सकाळी झोपेत इतकी छान दिसत होतीस, मला ना तुला उठवावंसच नाही वाटलं आणि आता ना ऑलरेडी मी ऑफिस पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहे, सो डोंट वरी. तर नंदिनीला धक्काच बसतो आणि ती म्हणते काय इतक्या लवकर? अहो अजून ऑफिस उघडलं पण नसेल. तर जेव्हा म्हणतो अगं हसतो आणि म्हणतो अगं तेच तर, असं समज की मी आज ऑफिस उघडायला आलेलो आहे. आज मी ऑफिसचा एम्प्लॉई सुद्धा असेन आणि ऑफिसचा वॉचमन सुद्धा असेन. तर नंदिनी त्याला म्हणते अहो पण मला एक गोष्ट कळत नाहीये की एवढी कसली घाई होती तुम्हाला? तर जेव्हा म्हणतो असं काय करतेस? बाबांनी खूप कामं देऊन ठेवली ती ऑलरेडी मला. मी घरी येऊन रात्री कंप्लीट करणार होतो, पण कसं काय माहिती नाही मला झोप लागली यार. सकाळी मला त्याच भीतीने दचकून जाग आली आणि तसाच आवरून मी इथे निघालेलो आहे. तर नंदिनी म्हणते ठीक आहे, पण रात्री तुम्ही जेवलात पण नाहीयेत नीट आणि सकाळी पण असं घाईघाईत निघून गेलात. निदान नाश्ता तरी करायचा होता. तर जेव्हा म्हणतो पण नंदिनी कामं करणं इम्पॉर्टंट आहे का नाही? तर नंदिनी म्हणते हो तब्येत सांभाळणं पण तेवढंच गरजेचं आहे जीवा. मला अजिबात आवडलेलं नाहीये तुमचं वागणं. तर जेव्हा म्हणतो हे बघ ही जर सगळी कामं माझ्याकडून कंप्लीट नाही झाली आणि उद्या जर कोणी मला नाकर्ता म्हणून हिणवलं तर चालेल का तुला? तर नंदिनी त्याला थांबवत म्हणते अहो हे काय बोलताय तुम्ही? तर जेव्हा म्हणतो अगं नंदिनी समजून घे ना. हे बघ माझ्याकडून काम नीट नाही झालं तरी सुद्धा मी तहान भूक सगळं काही विसरून मी ते काम कंप्लीट केलं, याचं तरी बाबांना कौतुक वाटेल कदाचित. तर नंदिनी म्हणते पण मला आणखीन वाईट वाटेल त्याचं काय? तुम्ही उपाशी असताना माझ्या घशाखाली घास तरी उतरेल का? तर जेव्हा म्हणतो बरं ठीक आहे ओके, आज दुपारचा लंच ना मी व्यवस्थित करेन बास. आणि हो तू सुद्धा व्यवस्थित खाणार आहेस आणि स्वतःची काळजी घेणार आहेस. बाय बाय असं म्हणून तो आता फोन ठेवूनच देतो. तर नंदिनी अजून पुढे बोलणार असते आणि ती आता थोडीशी काळजी सुद्धा पडलेली असते. तर आता दुसरीकडे वसू चक्क गणपती बाप्पा समोर हात जोडून उभी असते आणि बाप्पाला म्हणत असते देवा आता तरी माझ्या रम्याच्या पदरामध्ये सुख टाक. तिचं जे पार्थ सोबत लग्न करण्याचं स्वप्न आहे ना ते पूर्ण कर बाबा आणि आमच्या गुरुजींचं भाकीत सुद्धा खरं कर. असं म्हणून ती बाप्पाला नमस्कार करते आणि तेव्हा रम्या सुद्धा तिच्या शेजारीच उभी असते आणि ती सुद्धा बाप्पाला नमस्कार करते. आणि वसू आता रम्याकडे बघून तिला विचारते हे काय तू ऑफिससाठी तयार नाही झालीस का? अच्छा वर्क फ्रॉम होम करणार आहेस का? तर रम्या सांगते नाही मी जाणार आहे ऑफिसला पण लंच टाइम पर्यंत जाणार आहे, मुद्दामूनच लेट जाणार आहे. तर वसू तिला हळू आवाजात विचारते मुद्दामून का? तर तेव्हा रम्या आजूबाजूला बघते आणि वसूला सांगते अगं तो पेन ड्राईव्ह वाला माणूस येणार आहे ना. तर तेव्हा आता वसू तर खूप खुश होते आणि तिच्या लक्षात येतं आणि ती म्हणते अगं काय सांगतेस काय तू? आणि तुला माहितीये का रम्या मी आत्ता देवाकडे हेच मागत होते आणि बघ लगेच त्याने इच्छा पूर्ण केली. आणि मला सांग काय म्हणाला तो पेन ड्राईव्ह वाला, काही सापडला का त्याच्यामध्ये? तर रम्या म्हणते काही मिळाले का ते काही कळालं नाही, पण तो म्हणाला की घरी येऊनच सांगतो. तर वसू म्हणते अच्छा घरी येऊन सांगतो म्हणजे नक्कीच काहीतरी डाटा रिकव्हर झाला असेल. येऊ देत त्याला घरी येऊ देत, म्हणजे कळेल सुद्धा आपल्याला की त्या दिवशी मानिनी इतकी का भडकलेली होती ते आणि हे सुद्धा कळेल की या सगळ्या प्रकरणाशी काव्याचा नेमका काय संबंध होता ते. असं म्हणून आता या दोघी चांगल्याच खुश झालेले असतात आणि ते आता पेनड्राईव्ह वाल्याची वाट बघत बसलेले असतात. तर आता इकडे पार्थ मानिनीकडे येतो आणि तिला ते जे काही ड्रॉइंग बुकचं पेज असतं त्याच्यावरती काव्यार्थ असं झालेलं असतं ते तिला दाखवतो. तर ते बघितल्यानंतर मानिनी तर खूप खुश होते आणि म्हणते मस्त आहे हे, खूप आवडलं मला. काव्यार्थ म्हणजे पार्थ तू एरवी जी काही बडबड करत असतोस ना ती आता मला कळतीये. तर पार्थ तिला विचारतो मी कसली बडबड करतो? तर मानिनी म्हणते तू नाही का म्हणत ते नेहमी ते काय तुमचं ते युनिव्हर्स बघत असतं, मग 11 वाजले की काहीतरी इच्छा मागायची, डेस्टिनी तुमची इच्छा पूर्ण करते. असं ती बोलत असताना पार्थ तिला विचारतो मग त्याचं काय खरं? तर मानिनी म्हणते अरे हे सगळं काही डेस्टिनीनेच घडवून आणलं ना मिस्टर काव्यार्थ. तर पार्थ म्हणतो मिस्टर काव्यार्थ, अगं हे आई आवडलं मला. तर मानिनी म्हणते आणि मला ना हे आवडलेलं आहे काव्यार्थ, म्हणजे तुमच्या नात्याला अर्थ देणारं असं एकदम साजेसं डिझाईन आहे. मस्त मस्त. आता मी एक काम करते, मी विक्रमना सांगते, त्यांना सांगते बघा तुमची मुलं कशी रोमॅन्स करण्यात तुमच्या पुढे गेलेली आहेत, मग तुमच्या बाबांना थोडंसं वाईट वाटेल, मग तेही काहीतरी विचार करतील बघ. तर पार्थ तिला म्हणतो अगं आई तू काय करशील ना त्याचा नेम नाही बघ. असं म्हटल्यानंतर मानिनी हसू लागते आणि म्हणते आमचं आपलं सेकंड इनिंग मध्ये काहीतरी चालू असतं, बरं तू सांग तुझा काय प्लॅन आहे? तर पार्थ म्हणतो
म्हणतो आता ना मी हे डिझाईन घेऊन जातो ज्वेलरकडे आणि त्याला सांगतो की मस्त असा याचा एक दागिना बनवून दे. त्यांची प्रिलिम होईपर्यंत दागिना रेडी होईल ना. तर मानिनी विचारते की बाबा दागिना म्हणजे मंगळसूत्रच ना. तर असं तिने विचारल्यानंतर पार्थ थोडासा शांत होतो. तर मानिनी परत त्याला विचारते काय रे मंगळसूत्रच करून घेणार आहेस ना. तर पार्थ थोडेसे आडेवेडे घेऊ लागतो आणि म्हणतो मी काय म्हणतोय हे मंगळसूत्र नको, हे जे डिझाईन आहे ना ते छान चेन मध्ये करूयात ना. तर मानिनी म्हणते अरे असं काही नाही, आजकाल मंगळसूत्रामध्ये सुद्धा ना नवऱ्याचं नाव असं छान फॅशन म्हणून डिझाईन मध्ये घालतात खरंच. तर पार्थ सुद्धा म्हणतो हो खरंच का. तर मानिनी म्हणते अरे हो खरंच कर ना तू मंगळसूत्रच कर. तर पार्थ परत त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो नाही तरीही नकोच. तर मानिनी त्याला म्हणते का म्हणजे तुला ना तुझ्याच बायकोला मंगळसूत्र देण्यात नकोच असं का वाटते. तर पार्थ म्हणतो अगं आई मी हे असं काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र केलेलं त्यांना आवडेल नाही आवडेल ऍक्सेप्ट करतील का त्या म्हणून म्हटलं. तर मानिनी म्हणते अरे का नाही ऍक्सेप्ट करणार. अरे पार्थ ती बायको आहे तुझी. आता काव्या किती बदललेली आहे, म्हणजे आधीची काव्या आणि आत्ताची काव्या यामध्ये केवढा फरक आहे. आणि तुला सांगू का काव्याला जर मी तुझ्या नावावरून चिडवलं तर ती सुद्धा थोडीशी बावरते. तर पार्थ हो का असं विचारतो आणि थोडंसं स्माइल करतो. तर मानिनी म्हणते आणि अरे तसंच आहे ते आणि तू सुद्धा तुमच्या नात्याला साजेसं असंच डिझाईन शोधत होतास ना. मग तुमच्या नात्याला बांधून ठेवणार मंगळसूत्र का नको आहे तुला. कशाला उगीच असे आडेवेडे घेतोयस तू. तुमचं नातं जर तुम्हीच मान्य नाही केलं तर कसं चालेल. आहात ना नवरा बायको, का पळून जाणार आहात एकमेकांच्या पासून दूर. असं तिने विचारल्यानंतर आता पार्थला थोडासा धक्का बसतो आणि त्याला लगेच तो क्षण आठवतो ज्यावेळेस हे दोघे सुद्धा कोर्टात गेलेले असतात आणि त्या दोघांनी मिळून डिवोर्स फाईल केलेला असतो. तर मानिनी त्याला आता विचारातून बाहेर काढत म्हणते अरे कसला एवढा विचार करतोयस. बरं तुला हवं ते कर, मी ज्वेलरला हवं तर फोन करून ठेवते आणि मी जरा गॅसवर चहा ठेवलेला आहे असं म्हणून ती आता तिथून निघून जाते. आणि जाता जाता ती बोलते वा मस्त आहे हे काव्यार्थ. तर पार्थ सुद्धा आता त्या पेपरकडे बघत खुश झालेला असतो. तर दुसरीकडे आता तो पेनड्राईव्ह वाला आलेला असतो आणि तो मोबाईलवरती बोलत असतो आणि म्हणत असतो की अहो डाटा रिकव्हर करणं आपला की बिझनेस आहे. तर रम्या त्याला म्हणते अहो ऐका ना फोन ठेवा, आमचा डेटा रिकव्हर झालेला आहे का. तर तेव्हा तो फोन ठेवतो आणि फोन ठेवून सांगतो हो झालेला आहे. इतक्यात त्याला अजून एक फोन येतो आणि तो परत फोनवरती बोलू लागतो. तर वसू त्याला ओरडते आणि म्हणते अरे फोन ठेव आधी फोन ठेव, तू आमच्या घरी काय फोनवर बोलायला आलेला आहेस का. पेन ड्राईव्हचं काय झालेलं आहे. तर तो म्हणतो हो आणलेला आहे असं म्हणून तो खिशामधून 2 पेन ड्राईव्ह काढतो आणि एक तो पेन ड्राईव्ह असतो तो रम्याच्या हातामध्ये देतो. म्हणतो हा घ्या तुमचा चुराडा झालेला पेन ड्राईव्ह. आणि या पेन ड्राईव्ह मध्ये दुसरा पेन ड्राईव्ह दाखवत म्हणतो या पेन ड्राईव्ह मध्ये हा नवीन डाटा रिकव्हर केलेला आहे. तर तेव्हा वसू तो पेन ड्राईव्ह हातामध्ये घेते आणि खूप खुश होते. तर रम्या सुद्धा खूप खुश झालेली असते आणि त्याला विचारते वसू की बाबा मला अगोदर सांग की सगळा डाटा रिकव्हर झालेला आहे का. तर इतक्यात त्याला परत दुसरा फोन येतो आणि तेव्हा रम्या तर त्याचा मोबाईलच त्याच्या हातामधून काढून घेते आणि त्याला म्हणते कितीदा सांगायचं आई काय विचारते, सगळा डाटा रिकव्हर झालेला आहे का. तर तेव्हा तो सांगतो नाही फक्त मी 8च सेकंद रिकव्हर करू शकलेलो आहे. तेव्हा ते ऐकल्यानंतर वसूला धक्का बसतो आणि ती विचारते अरे म्हणते की बाबा फक्त 8च सेकंद, अरे तुला सगळा डेटा रिकव्हर करायला सांगितलं होतं ना. तर तो म्हणतो अहो या चुराडा झालेल्या पेनड्राईव्ह मधून मी फक्त 8च सेकंद रिकव्हर करू शकलेलो आहे, हेच खूप आहे. असं म्हणून तो आता रम्याच्या हातामधून मोबाईल घेतो आणि मी येतो असं म्हणून तिथून तो सटकतो. तर आता या दोघी वैतागतात आणि वसू म्हणते काय मूर्ख कुठला माणूस आहे हा, फक्त 8च सेकंद रिकव्हर झालेले आहेत, काय आहे हे. तर रम्या म्हणते अगं आई राहू देत, निदान 8 सेकंद तरी मिळाले आहेत ना, बघूया तरी काय आहे ते. असं म्हणून ते आता दोघी खुश होतात आणि परत आपल्या खोलीकडे जाऊ लागतात. तर आता दुसरीकडे स्वयंपाकघरामध्ये नंदिनी स्वयंपाक करत असते. इतक्यातच मागून काव्या एकदम खुश होऊन येते आणि तिला मागून हसत हसत मिठीच मारते. तर नंदिनी आता तिला म्हणते काय काय हवं आहे. तर काव्या तिला म्हणते मला काय हवं आहे हे तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणाला माहिती असणार आहे. आणि तिला म्हणते अगं ताई पण तुझं हल्ली काय चाललेलं आहे, एकीकडे मी एवढा अभ्यास करते दिवस अन रात्र आणि तू इथे किचन मध्ये काय काय बनवतेस, घरभर घमघमाट सुटलेला आहे. तर नंदिनी सांगते अच्छा हे का, जीवांच्यासाठी ना मशरूम पुलाव केलेला आहे, त्यांना आवडतो ना म्हणून. तर काव्या म्हणते ते ठीक आहे पण मला ना काहीतरी वेगळा छान असा खमंग वास येतोय. तर नंदिनी सांगते हा तुला जो वास येतोय ना खमंग, तो या डिंकाच्या लाडवांचा आहे असं म्हणून ते लाडू आता ती तिच्या समोर धरते.
तर ते डिंकाचे लाडू बघितल्यानंतर काव्या खूप खुश होते आणि ती नंदिनीला विचारते, अगं ताई तू डिंकाचे लाडू बनवलेस? तर नंदिनी तिला म्हणते, तुला आवडतात ना डिंकाचे लाडू? मला माहिती आहे. तर तेव्हा काव्या थोडीशी हळवी झालेली असते. तर नंदिनी पुढे म्हणते, मला माहिती आहे आई दरवर्षी तुझ्यासाठी डिंकाचे लाडू बनवायची आणि काय म्हणायची, रोज एक डिंकाचा लाडू आणि 1 कप दूध, झालं दिवसभर भूक लागणार नाही आणि एनर्जी पण भरपूर, असं म्हणून ती तिला एक लाडू खाऊ घालते. तर काव्या म्हणते, परफेक्ट. अगं ताई काय मस्त लाडू झालेले आहेत, खरंच खूप छान झालेले आहेत. आणि थोडं थांबून म्हणते, ताई खूप जीव आहे ना तुझा माझ्यावर? तर नंदिनी म्हणते, आहेच, खूप जीव आहे. तुला माहिती आहे का, तुझे बडबड, तुझे सिक्रेट्स ऐकायला मला किती आवडतं. त्यामध्ये आता एवढी मोठी परीक्षा देतेस म्हटल्यावर माझी छोटीशी हेल्प नको का तुला? असं ती बोलत असताना आता काव्य परत तिला मिठी मारते आणि म्हणते, थँक्यू सो मच ताई, थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तर आता यांचा हा विषय झाल्यानंतर काव्य थोडंसं थांबून नंदिनीला विचारते, ताई जन्मेजयचं ऑफिस काय म्हणते? तर तेव्हा नंदिनी थोडीशी नर्वस होते आणि म्हणते, चाललंय, पण काळजी वाटते ग मला त्यांची. तसं झोकून देऊन काम करतात ते, पण बाबांनी जी काही सक्ती केलेली आहे ना त्यांच्यावर, त्यामुळे जरा त्यांची जास्त काळजी वाटते. आता असं या दोघींच्या मधलं बोलणं चालू असतं आणि आजचा भाग इथेच संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, वसू आणि रम्या आता लॅपटॉप समोर बसलेले असतात आणि रम्याने तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट केलेला असतो आणि ज्यावेळेस रम्या तो व्हिडिओ प्ले करते तर तेव्हा त्या कॅफेमध्ये तिथे समोर काव्या बसलेली त्यांना दिसू लागते आणि त्या दोघी सुद्धा आता एकटक त्या व्हिडिओकडे बघू लागतात. आणि आता दुसरीकडे नंदिनी चक्क धावत ऑफिसमध्ये पोहोचलेली असते आणि ती जीवाकडे जाऊन त्याला म्हणते, हे बघा मी तुमच्यासाठी डबा आणलेला आहे, चला खाऊन घ्या. तर तेव्हा आता जीवा खाऊ लागतो. इतक्यातच विक्रम तिथे येतो आणि तो नंदिनीला म्हणतो, आपल्या ऑफिसचं ना खूप छान असं कॅन्टीन आहे आणि तिथं खूप छान जेवण भेटतं. उद्या ना ऑफिसमध्ये याच्यासाठी डबा घेऊन नाही आलीस तर चालेल, असं त्यानं म्हटल्यानंतर आता नंदिनीला सुद्धा धक्का बसतो आणि जीवाला सुद्धा धक्का बसतो. तर इकडे घरामध्ये चक्क पार्थ काव्याला भरवत असतो आणि तो तिला म्हणतो, लग्नाच्या पंक्तीमध्ये मी तुम्हाला घास भरवलेला नाहीये, पण संसाराच्या बुकेमध्ये माझ्या हातून तुम्हाला खाऊ, असं म्हणून तो एक तिला घास भरवतो आणि तेव्हा काव्या सुद्धा त्याच्या हातून खात असते. तर मित्रांनो, असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.